डोक्यात कुऱ्हाड टाकून सख्ख्या शालकाकडून मेवण्याची निर्घृण हत्या. देवळा पोलिसात गुन्हा दाखल. बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही या कारणावरून शालकाने सरस्वतीवाडी तालुका देवळा येथील मेहुण्यास ठार केल्याची घटना रविवार दिनांक 10 रोजी खालप तालुका देवळा येथे रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून देवळा पोलिसात संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीवाडी तालुका देवळा येथील प्रकाश रुपेश गांगुर्डे वय 31 आपल्या बहिणीला नांदवत नाही व तिच्या आजारपणासाठी दवाखाना करत नाही या कारणावरून त्याचा शालक समाधान भाऊसा पवार राहणार खालप तालुका देवळा याने रविवार दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास खालप मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर प्रकाश रुपेश गांगुर्डे हा मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने प्रकाश गांगुर्डे याचा जागेवरच निधन झाले. संशयित आरोपी समाधान पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार असून त्याच्या तपासासाठी देवळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे करत आहेत. गिरणा वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद देवरे, देवळा.